एकदम जोरात. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. हाय द जोश. हाय कसा? हाय. उरी पिक्चर नाही पाहिला. उरी द सर्जिकल स्ट्राइक पाहिलाय ना? तो विकी कौशल काय बोलतो? हाऊ इज द जोश? ते काय बोलतो? हाय सर. हाऊ इज द जोश? हाय सर. ओके. हाय सर. मग हाय सारखा ना सर लोकांवर दाखवतो. हाय सर. असं मोकळं बसतं ते काढून घेते गळ्यात. मोकळं बसते नंतर थोडा माग करून दे. असं दडपण आल्यासारखं कपडे नको काढू. ते कॅमेरा काढतो. घरी निघू आम्ही आपण आतापर्यंत काय पाहिलं बेसिक सगळं. प्रत्येक या जगातला ऑर्गॅनिझम किंवा कोणतंही ऑब्जेक्ट कशाने म्हणता येईल? ॲटमने बनलेलं आहे. मग त्या ॲटमचा काय झाला पुढे जाऊन? मॉलिक्यूल झाला. त्या मॉलिक्यूलचा काय झाला पुढे जाऊन? सेल झाला. आणि त्या सेलचं काय झालं पुढे जाऊन? टिश्यू झालं. मग आपण इथपर्यंत बघितलं. सेल बघितलं बरोबर. त्याच्यानंतर टिश्यू बघितलं काढ बरोबर. मग आता असे खूप सारे टिश्यू मिळून काय काय होतं? ऑर्गन मग कानात स्टडी केले. ऑर्गन मध्ये काय? हार्ट, लंग्स, ब्रेन, स्टमक, लिव्हर हे काय सगळे ऑर्गन. ऑर्गनचं काय होतं? ऑर्गन सिस्टम. ऑर्गन सिस्टममध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सिलरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम या काय ऑर्गन सिस्टीम. मग आता ऑर्गन सिस्टीम पर्यंत पाहिजे. मग आता खूप साऱ्या ऑर्गन सिस्टीम मिळून काय तयार होते? ऑर्गॅनिझम तयार होते. मग आज आपल्याला कशाबद्दल पाहिजे? ऑर्गॅनिझम. कशाबद्दल? ऑर्गॅनिझम. काय ऑर्गॅनिझम. मला या पृथ्वीवर ऑर्गॅनिझम कोण आहे? जिवंत आहे तो काय? ऑर्गॅनिझम. लिव्स ऑर्गॅनिझम आहे, मोहित ऑर्गॅनिझम आहे, इथेच मोठा ऑर्गॅनिझम आहे, इथेच ऑर्गॅनिझम आहे. तुझं नाव काय? सनी ऑर्गॅनिझम आहे, मी ऑर्गॅनिझम आहे. आपण सगळे काय जनावर आहे? काय जनावर आहे बरोबर की? प्राणीच आहे ना रे आपण. प्राणीच आहे आपण सगळे. मग आता आपली शाळा असते. शाळेत स्टँडर्ड्स असतात की शाळेत काय असतात? स्टँडर्ड. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, एट, 9, 10, 11, 12. मग फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर, त्याच्यानंतर मास्टर डिग्री. हे काय सगळ्या स्टँडर्ड्स आहेत बरोबर की? मग असं पाहिजे की त्या सगळ्या स्टँडर्ड्स एकत्र म्हणजे त्याला नाव नाही काही नाही एकत्र शाळा सुरू करून द्यायची, कोणालाही कुठेही बसवून द्यायचं असं होतं का? काय लागतं त्याला? क्लासिफाय करावं. क्लासिफाय करावं. तर मग ते कसं क्लासिफाय केलं आहे? आपण काय पाहतो? प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर के जी, सिनियर के जी. त्याला काय करतो आपण? प्री प्रायमरी स्कूल. काय म्हणतो? प्री प्रायमरी म्हणजे पूर्व प्राथमिक शाळा. प्राथमिक शाळा काय असते? पहिली ते चौथी काय असते? प्राथमिक शाळा. 5वी ते 10वी काय असते? माध्यमिक. 11वी 12वी काय असते? उच्च माध्यमिक बरोबर. त्याच्या पुढे काय असतं? कनिष्ठ. कनिष्ठ असतं हे कनिष्ठ असतं. 11वी 12वी कनिष्ठ आणि त्याच्यानंतर उच्च माध्यमिक बरोबर की? मग हे काय केले आपण? ग्रुप्स पाडले की प्रत्येकाने. मग आता सगळे ऑर्गॅनिझम आहे यांचा स्टडी करायचा आहे, ते एकत्र करता येईल का? नाही करता येईल बरोबर की? मग आता या सगळ्यांचा स्टडी आपल्याला करायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यांना वेगवेगळं काढावं लागेल बरोबर. मग इथपर्यंत कळ की आपल्याला काय करायचं आहे? फोडायचं आहे आणि राज्य करायचं आहे. ब्रिटिशांचा रूल येतो, फोडा आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल.
मोठी गोष्ट आहे थोडा त्याच्यावर राज्य, बरोबर आहे की? 4 साम्राज्य एकत्र आहे, त्यांच्यात भानगडी लावा, सेपरेट सेपरेट राज्य करा, मोकळे होतात. म्हणजे काही गोष्टी आपण सेपरेट केल्या तर काय होतं, आपल्याला स्टडी करणं इझी जातं, तर त्याच्यावर रूल करणं इझी जातं. आता समजा खुर्च्या आहेत, 10-12 खुर्च्या आहेत, तर एकट्याला त्या सगळ्या खुर्च्या घेऊन जाणं एका जागेवर दुसऱ्या शक्य आहे का? समजा 2-3 जण असतात, काय करू आपण, त्याला डिवाइड करू, खुर्च्या करू घे, काय होईल आपल्यासाठी सोपं होईल. किंवा मग एकटाच आहे आपण, पण त्या खुर्च्या डिवाइड करून घे, 10 आहे समजा, 5-5 घेऊन घेऊ 2 वेळा, इझी झालं की नाही आपलं. मग तसं आपल्याला स्टडी इझी व्हायला पाहिजे म्हणून आपण काय केलं, डिवाइड केले सगळं वेगवेगळ्या पार्ट्स. ठीक आहे, आपल्याला समजायचे बायोडायव्हर्सिटी काय, आपल्याला समजायचंय बायोडायव्हर्सिटी काय. आता each organism in this world, whether it is a plant, animal or microorganism, is unique in itself. प्रत्येक ऑर्गॅनिझम या वर्ल्ड मधला, प्रत्येक प्लांट असो, ॲनिमल असो किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असो, हा काय युनिक. इव्हन आपण तर ह्युमन बीइंग्स पण काय युनिक, बरोबर की? कोणाची हाईट कमी आहे, कोणाची हाईट जास्त आहे, कोणी काळ आहे, कोणी गोर आहे, कोणी सावळ आहे, प्रत्येक जण काय युनिक आहे. इव्हन आपले फिंगरप्रिंट, एक फिंगरप्रिंट लगेच एकमेकांसोबत मॅच होईल का, दुसऱ्यासोबत होईल का, एकच असतो, युनिक असतो. मग प्रत्येक ऑर्गॅनिझम काय आहे पृथ्वीवरचा, युनिक आहे, वेगवेगळा. दिस युनिकनेस ऑफ इंडिव्हिज्युअल्स फॉर्म्स ऑन द बेसिस ऑफ डायव्हर्सिटी अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग हा युनिकनेस काय करतो, विविधता पाळतो, बरोबर की? आता आपल्यात काय युनिकनेस आहे ह्युमन मध्ये, आपण 2 पाय चालतो, बरोबर की? त्याच्यानंतर माशांमध्ये काय युनिकनेस आहे ते होऊ शकतं. टर्टलकडे काय युनिकनेस आहे, तो जमिनीवर पण राहू शकतो, पाण्यात पण राहू शकतो, बरोबर की? पक्षीकडे काय युनिकनेस आहे, तो उडू शकतो. एक पक्षी पाण्यात पण डायव्ह मारतात, एक पेंग्विन तो पोहू शकतो, युनिकनेस आहे की नाही? Biodiversity refers to the diverse or varied forms of living beings which differ from one another in external appearance, size, color, pattern, internal structure, nutrition, behavior, habitat, etc. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? डायव्हर्स और व्हरायड फॉर्म्स, प्रत्येक काय वेगवेगळे, व्हरायटी प्रत्येकाला ऑफ लिव्हिंग बीइंग्स. लिव्हिंग बीइंग्सच्या व्हरायटीज आहेत ना, व्हरायटी विच डिफर फ्रॉम वन अनदर, एकमेकांपेक्षा काय वेगवेगळे. मग कसे एक्सटर्नल अपेअरन्स, एक्सटर्नल म्हणजे काय, बाहेरचा अपेअरन्स. आता आपण काय, आपण 2 पायावर चालू शकतो, बोलू शकतो, आपल्याला केस आहे, आपल्याला शेपूट आहे का नाही, आपल्याला हात आहे, पाय आहे, पण तसं मांजर आहे, मांजरीला शेपूट आहे, 4 पायांवर चालते, वेगवेगळे आहेत. मग आता ते एक्सटर्नल कसं असू शकतं, त्याची साईज वेगळी असू शकते, कलर वेगळा असू शकतो, पॅटर्न वेगळा असू शकतो. इंटरनल स्ट्रक्चर, आतलं स्ट्रक्चर पण वेगळं असू शकतं, न्यूट्रिशन वेगळं असू शकतं, बिहेवियर वेगळं असू शकतं, हॅबिटॅट वेगळं असू शकतं. आता साईज म्हणजे काय, साईज कमी जास्त, छोटी मोठी, कलर वेगवेगळे टाईपचे कलर्स असतात, बरोबर की? प्रत्येक ऑर्गॅनिझमचे सारखे कलर असतात. आता जे सारखे कलरचे ते वेगळे याच्यात, ज्यांचे वेगवेगळे कलरचे ते वेगळे याच्यात, असे काय केले आपण, ग्रुप्स केले, बरोबर? पॅटर्न असतात बघा, अंगावर वाघाच्या याचा पॅटर्न असतात, सिंहाच्या, लेपर्डच्या पॅटर्न्स. इंटरनल स्ट्रक्चर, प्रत्येकाचा आतलं स्ट्रक्चर सेम असतं का? आपल्याला कोणतं 4 चेंबर हळतं, 4 चेंबर आहे आपल्या हळतं, लक्षात ठेवा. किती? 4 चेंबर. काहींना 3च चेंबर असतात, काहींना 2च चेंबर असतात, वेगवेगळे. त्याच्यानंतर न्यूट्रिशन, आपलं न्यूट्रिशन काय, न्यूट्रिशन म्हणजे काय, आपण कसं काय अन्न खातो, दुसऱ्याच्या जीवावर करतो आपण, बरोबर की? आपल्याला स्वतःच अन्न स्वतः तयार करता येतं का? नाही, आपण दुसऱ्यावर आहोत, प्लांटवर निर्भर असतो, तो ॲनिमलवर निर्भर असतो.
आता तेच न्यूट्रिशनचं म्हटलं तर प्लांट स्वतः जाणं स्वतः तयार करतात, बरोबर की बिहेवियर. आपलं बिहेवियर कसं आहे, आपण जास्त अग्रेसिव्ह आहे का नॉर्मल आहे, बरोबर. म्हणजे टायगर पाहिला तर अग्रेसिव्ह होते. आता मागे नाही का माझ्या चित्ता बघून आला, चित्ताने सॉरी बिबट्या बघून आला, सायन्स एज्युकेशन तुला त्याचं कसं होतं बिहेवियर अग्रेसिव्ह. मग तो कुठं पाहिजे, ज्याच्या त्याच्या बिहेवियरनुसार तो तिकडं पाहिजे. आता अग्रेसिव्ह त्याचा हॅबिटॅट कसं असतं जंगलात, कसं काय तो दुसऱ्या जनावरांवर काय असतो अवलंबून असतो. मग आपण ते माणसं मारून दुसरे माणसं मारून करतो, पण ते काय दुसरे जीव मारून करतो. आपण दुसरे जीव मारून करतो पण माणसं मारतो का, ते काय करतात ते दुसरे जीव करतात, पण त्यांना अजून अक्कल काय होईल नाही. आपण काय डेव्हलप देतो, आपल्याला माहिती कोणाला मारायचं कोणाला नाही मारायचं, अक्कल येते. म्हणजे यालाच सगळ्यांना काय बोलतात बायोडायव्हर्सिटी, विविधपणा, जैवविविधता. जीवांमध्ये असलेला विविधपणा म्हणजेच काय बायोडायव्हर्सिटी. The uniqueness present in living organism is called biodiversity. समजलं पुढे जायचं काय अडचण. आता पुढे टेक्सॉनॉमी. टेक्सॉनॉमी इज अ बायोलॉजिकल सायन्स. तू दिसते नक्की तुला. टेक्सॉनॉमी इज अ बायोलॉजिकल सायन्स which deals with the identification of organisms. त्याच्यासोबत निगडीत येते. आयडेंटिफाय करायचं कोणाला, ऑर्गॅनिझम. One of the functions of taxonomy or systematics is to provide scientific name for every living creature. The need for a uniform international system of naming obvious common vernacular names for the same plant or animal variety of region and community disadvantages. मग आता टेक्सॉनॉमी काय, आपण प्रत्येकाला नाव देतो, बरोबर की प्रत्येकाला काय नाव आहे. समजा आपण नावच नसते ठेवले, तुझं नाव मोहित, तुझं नाव सनी, तुझं हितेश, पियुष. तुम्हाला जर नावच नसते, तुम्हाला ओळखता आलं असतं का आपण कसे मारले असतात होय. आता चांगलं वाटलं असतं, आयडेंटिफाय करता आलं असतं. समजा माझ्या क्लासला नाव नसतं, तुम्ही बोलले असते तो एक सर आहे वरती क्लास आहे. मग आता कुठं क्लास आहे ठिकाणाला ती नाव नसतं राहील. एक असं ठिकाण आहे तिथं रोड आहे, रोडला काय बोलतात, रोडला पण नाव नसतं. एक असं आहे त्याच्यावर असं आहे तिथं असं आहे. असं तसं तो म्हणजे कसं आहे ओळखायला आलं असतं का काही. म्हणून प्रत्येकाला आपल्याला नाव ठेवणं काय इम्पॉर्टंट. तुम्हाला आधी पण बोललो होतो, या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की जिला नाव नाही. शोधून दाखवा एखादी गोष्ट, शोधून दाखवा जिला नाव नाही आहे, तुम्ही सायंटिस्ट बनून जाताय. सिंपल आहे ना. काय करायचं, अशी गोष्ट शोधायची जिला नाव नाही आहे, म्हणजे ती गोष्ट कोणी शोधली, तुम्ही. एखादी गोष्ट जर कोणी शोधताय तो काय झाला सायंटिस्टला काय होता संशोधक, वैज्ञानिक, रिसर्चर. सिंपल आहे सायंटिस्ट बनणं, काय अवघड आहे का, काही नाही. अशी गोष्ट शोधून टाकायची ज्याला नाव नाही, जास्त नाव. प्रत्येकाला नाव. मग आता आपली नावं कशी असतात, सिंधू, पिंटू, सोन्या, मुन्या, बुड्डी, बबडी असे नाव आहे, गोट्या, तात्या असे नाव. तर आपल्याला असे नावं चालतील का प्रत्येकामध्ये. काही काहीचे नाव डबल होऊन जातं. माझं नाव दर्शन, तिथं तू काल परवा आला होता त्याचं नाव दर्शन होतं, डबल होऊन जातात की नाव. त्याच्यासाठी सायंटिस्टने काय केलं, एवढे बिलियन्स ऑफ काय ॲनिमल्स, प्रत्येकाला नावाने कसं काय ओळखायचं, प्रत्येकाचं नाव वेगवेगळं पाहिजे, बरोबर. मग त्याला सायंटिफिक नाव देणं म्हणजेच काय सायंटिफिक नाव देणं, युनिक नाव असतं सायंटिफिक नाव. ओके. आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. एखादा ऑर्गॅनिझम त्याला आयडेंटिफाय करायचं, त्याला नाव द्यायचं.
one of the function of taxonomy or systematics is to provide scientific name. काय प्रोव्हाइड करायचं? सायंटिफिक नेम फॉर एव्हरी लिव्हिंग क्रिएचर. प्रत्येक लिव्हिंग क्रिएचरला सायंटिफिक नाव द्यायचं. The need for a uniform international system of naming is obvious. Common vernacular name for the same plant or animal vary from region to region. आता काही नाव region to region चेंज होतात. बरोबर की? फॉर एक्झाम्पल आपल्याला सँडविच म्हणजे काय? सँडविच म्हणजे काय? ब्रेड असतो, ब्रेडला बेसन पीठ लावलेलं असतं, तळलेलं असतं. आपल्याकडे सँडविच त्याला बोलतात. पण तेच लातूरच्या साईडला सँडविच कशाला बोलतात? ब्रेड असतो, काकडी टमाटा असतो, बटाट्याची चटणी असते, रोस्ट केलेलं असते. मग आपल्या सँडविचला तिथं पॅटीस बोलतात आणि त्यांच्या पॅटीसला आपल्याकडे काय बोलतात? बेकरीतला पॅटीस. कन्फ्युजन आहे ना. रिजन टू रिजन काय होतंय? नाव बदलत चालले. मग असे काय होते? कन्फ्युजन होते. बरोबर की? पण कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे म्हणून सायंटिफिक नाव द्यायचं प्रत्येक गोष्टी. कोणी काही बी म्हणू पण सायंटिफिक नाव त्याचं तेच आहे. आता कोबराचं सायंटिफिक नाव काय? नाजा नाजा. महाराष्ट्रात काय बोलतात त्याला? नाग. तुम्ही हिंदीत काय बोलता त्याला? गेहुवन. काय? गेहुवन. बरोबर काय बोलतात? गेहुवन. बरोबर. काय असे नाव आहेत ते काय बदलतात. पण आता एखादा सायंटिस्ट आहे तो दुसऱ्या देशावर आला आहे, मग तो त्याला पाहून घेईल. मग तो काय त्याचं सायंटिफिक नाव काय? नाजा नाजा आहे. तर लगेच लक्षात येतं. मग तो कोणता पण सायंटिस्टला सांगताना काय सांगत? नाजा नाजा सांगतो. तो दुसऱ्या सायंटिस्टला नाव तर माहिती असेल ना, किंवा प्रत्येकाला सायंटिफिक नेम तर माहिती असेल. तो सर्च करता येईल नाजा नाजा लगेच. हा आहे प्रोग्राम. जर आपण इथं महाराष्ट्रात आहे, आपली टायपिंग जर हिंदीमध्ये असते, आपण गेहू म्हणून टाकलं तिथं गहू दिसतील आपल्याला. बरोबर की? म्हणून आपण काय दिले? सायंटिफिक नाव दिले. बरोबर. कॉमन वर्नाक्युलर नेम फॉर द सेम प्लांट ऑर एनिमल व्हराय फ्रॉम रिजन टू रिजन. व्हराय करता रिजन टू रिजन. एक आहे त्याला वेगळंच बोलतात, दुसरे आहे त्याला दुसरं बोलतात. अँड इट हॅव मेनी डिसएडव्हान्टेजेस. त्याच्यामुळे काय? डिसएडव्हान्टेजेस ओळखायला प्रॉब्लेम. बरोबर. म्हणून आपण काय करतो? टेक्सॉनॉमी म्हणजे काय देतो? प्रत्येकाला सायंटिफिक नाव देतो. नॉमेनक्लेचर. In biology, every organism is given two proper names. किती? दोन proper names. First is the name of genus which an organism belong. पहिलं नाव काय असतं? जीनस. म्हणजे कोणत्या जीन्स मधला ऑर्गॅनिझम बिलॉंग करतो. अँड सेकंड नेम इज द नेम ऑफ द स्पेसीज. दुसरं नाव काय? या जीन्स मधली ही स्पेसीज. बरोबर. And second name is the name of the species to which belong. First name is shared with other member of its genus. First name काय? सेम राहील. म्हणजे सेम. आता समजा जीनस वेगळा आहे तर त्याचा काय? त्या जीनस मधला प्रत्येकाला तेच नाव लागतं, फक्त स्पेसीजचं नाव बदलतं. ओके. आता समजा कॅट. कॅट कोणत्या याच्यात येते? फिलाईनमध्ये. आणि डॉग कशात येतं? कॅनाईनमध्ये. हे काय झालं? स्पेसीज झालं. जास्त डोक्यात ताण देऊ नका. कॅनाईन, फिलाईन पुढे सांगतो एक्झाम्पल. हे काय झाले? स्पेसीज झाले. फर्स्ट नेम इज शेअर्ड विथ अदर मेंबर ऑफ इट्स जीनस, बट सेकंड नेम इज द ऑर्गॅनिझम इज स्पेसिफिक अँड इट्स नॉट शेअर्ड. पण दुसरं नाव काय असतं? त्या ऑर्गॅनिझमचं असतं, ते दुसऱ्याला देता येत नाही. With any other genus, this scientific name is guided by the set of the rules of the International Code of Binomial Nomenclature. कोणी सेट केलं हे? इंटरनॅशनल कोड ऑफ बायनॉमियल नॉमेनक्लेचर. जास्त टेन्शन घ्यायचं नाही, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. नाव असतात. पहिलं नाव जीन्सचं असतं, जीनसचं असतं, आणि दुसरं नाव स्पेसीजचं असतं. दोन नाव असतात. पहिलं नाव शेअर केलं जाऊ शकतं, दुसरं नाव शेअर केलं जाऊ शकत नाही. कळलं? डेव्हलपमेंट ऑफ बायनॉमियल नॉमेनक्लेचर. आता हे कोणी केलं? डेव्हलप कोणी केलं? तेव्हा आता दिसतं तुम्हाला नाईनसारखे केसेस यायचे.
It was first developed and used in naming plants and animals by Linnaeus. त्या तात्याचं नाव काय? लिनियस. काय? लिनियस. त्यालाच काय बोलतो? कार्लोस लिनियस. कार्लोस लिनियस त्याचं नाव आहे पूर्ण. In his book Insect Species Plantarum त्याने काय केलं? त्याचे एक बुक आहे, त्याच्यात प्लांट्सला नाव दिलेले. ओके, मग आपण या भाषा त्यांनी काय दिले? सायंटिफिक नाव दिलेले. कोणाला? प्लांट्सला. लिनियस हॅज बीन कन्सिडर्ड द फादर ऑफ टेक्सॉनॉमी. मग टेक्सॉनॉमीचा फादर कोण आहे? लिनियस. कोण? लिनियस आहे. Since he developed the binomial system of nomenclature and a system of classification, केव्हापासून सगळ्यांचा बाप झाला? टेक्सॉनॉमीचा बाप केव्हापासून झाला? जेव्हापासून त्यांनी काय केलं? टू सिस्टम नॉमेनक्लेचर. म्हणजे जेव्हापासून त्या बुक मधलं नाव द्यायला सुरुवात केली, तो काय म्हणला? फादर ऑफ टेक्सॉनॉमी. कळलं? आता क्लासिफिकेशन. To study the diversity among living organisms. Living organisms मध्ये काय? डायव्हर्सिटी आहे, विविधपणा आहे. मग तो स्टडी करायला in an effective way we need to arrange various kinds of organisms is an effective way. आपल्याला काय करावं लागतं? सगळे ऑर्गॅनिझम्स हे असे नीट अरेंज करावं लागतं जेणेकरून आपल्याला त्याचा नीट काय करता येईल? अभ्यास करता येईल, स्टडी करता येईल. We need to arrange various kinds of organisms in systematic manner. एकदम systematic manner में आपल्याला लावायचे. The method of arranging organisms into groups or sets on the basis of similarities and differences is called classification. Classification म्हणजे काय? तुमच्या डोक्यावर गेला असेल, बरोबर? आता ही जी मेथड आहे, the method of arranging systematically. आपल्याला काय करायचं? ऑर्गॅनिझम सिस्टमॅटिकली लावायचे. ती मेथड कशावर डिपेंड आहे माहिती का? कशात अरेंज करायचं आपल्याला? ग्रुप्स और सेट. एक ग्रुप करायचा आहे, त्या सेटमध्ये आपल्याला सगळे डिवाइड करायचे ऑन द बेसिक्स ऑफ सिमिलॅरिटीज. सिमिलॅरिटीजवर असतं. कशावर डिपेंड असतं? सिमिलॅरिटीज, सारखेपणा आणि डिफरन्सेस. आता एखादा ऑर्गॅनिझम आहे, त्याचा सारखेपणा आहे. फिशमध्ये सारखेपणा काय? सगळे स्विम करतात. मग सगळे जे स्विम करतात ते वेगळ्या ग्रुपमध्ये, जे 2 पायावर चालतात ते वेगळ्या ग्रुपमध्ये, जे 4 पायावर चालतात ते वेगळ्या ग्रुपमध्ये, जे उडतात ते वेगळ्या ग्रुपमध्ये. हे काय झालं? सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस. दोघांमध्ये काय फरक असता का? सिमिलॅरिटीज झाली, बरोबर? 2 पायांवर चालणार. हे काय झालं? सिमिलॅरिटी. समुद्र आहे, मासे, कोण आहे, हे काय झाले? सिमिलॅरिटी. पण त्याच्यात पण डिफरन्स असतात ना काही. सिमिलॅरिटी झाली, डिफरन्स काय? होणारे. आता काही मासे आहेत ना, अंडे देतात आणि काही डायरेक्ट काय देतात? डायरेक्ट मुलांना जन्म देतात. हे काय झालं? दोघांमध्ये डिफरन्स. सिमिलॅरिटी काय? होतात, पण डिफरन्स काय? एक डायरेक्ट जन्म देतो आणि एक काय देतो? अंडा देतो, बरोबर? ठीक आहे, झाली सिमिलॅरिटी आणि डिफरन्स. याच्यावरच काय केलं आपण? क्लासिफिकेशन केलं. इथपर्यंत काही अडचण नाही. मग आता क्लासिफिकेशन कोणी केलं माहिती का? रॉबर्ट हार्डिंग विटेकर. एवढं लक्षात ठेवायचं, रॉबर्ट विटेकर. डिसेंबर 27, 1920 ला याचा काय झाला? जन्म झाला. ऑक्टोबर 20, 1980 ला मृत्यू झाला. जय महाराष्ट्र. हा 20 ना, म्हणजे 31 ऑक्टोबरला 10 वाजता विचारायचं. 31 ऑक्टोबर असतं त्याने काय केलं? डिस्टिंग्विश्ड अमेरिकन प्लांट इकोलॉजिस्ट. हा काय? अमेरिकन काय? प्लांट इकोलॉजिस्ट. ऍक्टिव्ह इन द 1950s टू द 1970s. एवढ्या कालावधीत तो ऍक्टिव्ह होता. तुम्ही काम केलंय 1950 ते 1970 मध्ये. तो काय होता? अमेरिकन प्लांट इकोलॉजिस्ट. प्लांटचा स्टडी करायचा अमेरिकन.
बॉर्न इन विचिटा कॅन्सस. कुठं जन्म झाला त्याचा? विचिटा कॅन्सस. ही ऑब्टेन्ड अ BA ॲट वॉल्सबर्ग म्युनिसिपल कॉलेज. BA करून केलं होतं त्यांनी वॉल्सबर्ग म्युनिसिपल कॉलेज किंवा वॉल्सबर्ग युनिव्हर्सिटी. आता काय झालं की युनिव्हर्सिटी झाली टोपेका कॅन्सस अँड द फॉलोइंग मिलिटरी सर्व्हिस इज PhD ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉइस. त्याचं एवढं शिक्षण वगैरे केलेलं आहे. मग आता भाऊनी काय केलंय आपल्याला आहे ना क्लासिफिकेशन. थँक्यू. ते येऊन गेलं म्हणजे खुश होऊन गेलं लगेच उलट होऊन गेलं अजून त्याची रूपाने झाली काय भाऊनी ना आपल्याला क्लासिफिकेशन दिलं. सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत ना पृथ्वीवरचे ते त्यांनी किती याच्यात डिवाइड केले? फक्त 5. किती? 5. त्यालाच काय बोलतात? 5 किंगडम. 5 किंगडम क्लासिफिकेशन. बस करा रे बस करा. 5 किंगडम क्लासिफिकेशन पुढे दिलंय. आरेच पिटाकर नाही बीट उचलून टाकून देऊ डोक्यात. बिटेकर आरेच पिटाकर. तुम्ही मला चुकवता रे. काय बजीर बोले आरेच पिटेकर. तुझ्या तुमची पण विटेकर काय? विटेकर. आरेच काय? विटेकर. कोणता कर? विटेकर. त्याने काय दिलं? 5 किंगडम क्लासिफिकेशन. काय दिलं? 5 किंगडम क्लासिफिकेशन. कळलं? मग आता त्यांनी सगळे ऑर्गॅनिझम किती याच्यात पाडले? 5. पहिला काय? मोनेरा. दुसरा काय? रोजिस्टा. दुसरा काय? मंकी. तिसरा काय? प्लांटिंग. पाचवा काय? एनिमेलिया. पाच याच्यात काय पाडले त्यांनी? सगळे ऑर्गॅनिझम पाडले. मग आता पाडले नेमकं कसं काय? कसं काय डिवाइड केलं? इथं बघा याच्यावर त्यांनी काय केलं? सगळ्यांना डिवाइड केलं. पहिला आहे सेल टाईप. मग आता आपण सेल शिकलो बरोबर. सेल किती टाईपचे असतात? 2. प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक. किती? प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक. मग सगळ्यात आधी जे प्रोकॅरियोटिक आहेत कोण? प्रोकॅरियोटिक जे पण आहेत ते कशात जातील? किंगडम मोनेरा. कशात जातील? किंगडम मोनेरा. जो प्रोकॅरियोटिक सेल आहे तो कशात जाईल? मोनेरा. कळलं? इथपर्यंत काही अडचण नाही. त्याच्यानंतर प्रोटिस्टा. मोनेरा कसा असतो? युनिसेल्युलर असतो. कसा? युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे काय? एक पेशी. प्रोकॅरियोटिक. कोणती सेल असते ती? प्रोकॅरियोटिक. त्याच्यानंतर प्रोटिस्टा. काय 2 नंबर? प्रोटिस्टा. प्रोटिस्टा काय? युनिसेल्युलर. एक पेशी आहे. किती? युनिसेल्युलर म्हणजे एकच पेशी त्याला पण एकच सेल. पण ती सेल कोणती? यूकॅरियोटिक सेल. कोणती? यूकॅरियोटिक. मग कोणीही विचारलं तर काय? प्रोकॅरियोटिक कशात सांगायचं? किंगडम मोनेरा. ओके. सगळे जे बॅक्टेरिया आहेत ते काय? प्रोकॅरियोटिक सेल. सगळे जे काही बॅक्टेरिया आहेत ते काय? प्रोकॅरियोटिक सेल्स. ते कशात येतात?
किंगडम मोनेरा. कळलं? काही अडचण येत. ओके, या पुढे जायचं. नक्की नक्की नक्की. प्रोटिस्टा काय? युनिसेल्युलर. कोणती सेल आहे? यूकॅरियोटिक सेल. म्हणून तुम्हाला काय शिकवलं मी आधी? सेल शिकवलं. जर तुम्हाला सेल काय असतं हे माहिती नसतं तर हे आलं असतं का? जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग स्पष्ट. काय मला पहिल्या दिवशी लगेच काय पुस्तक काढाले लगेच आणि माझ्या क्लासमध्ये शिकवत ना तुम्हाला सायन्स शिकवायची. जाऊ पुस्तक काढलं का वाचलं का ट्रान्सलेट करायचं सांगायचं झालं. हेच शिकले तुम्ही काहीच नाही शिकले. शिकले का? ट्रान्सलेट करायचं सांगायचं, ट्रान्सलेट करायचं सांगायचं, ट्रान्सलेट करायचं सांगायचं. सांगून दाखवा कोणी कोणी शिकवलं तुम्हाला सोपा. कोणी केलं एवढं एक्सप्लेन सांगा. सांगून दाखवा बेटा. ते बंद करून चालू आहे. टीव्ही नाही घेणार तुझ्याकडे. वरच्या वर फुकट शिकवली का? बरं किती प्रोटिस्टा काय? युनिसेल्युलर आहे. पण काय? यूकॅरियोटिक सेल. कोणती सेल आहे? यूकॅरियोटिक. त्याच्यानंतर पंचाय. पंचाय काय? मल्टीसेल्युलर. नॉन ग्रीन अँड यूकॅरियोटिक. ग्रीन आहे का? नाही. सेल कोणती आहे? यूकॅरियोटिक. मोनेरास फक्त प्रोकॅरियोटिक आहे. बाकी सगळे काय आहे? यूकॅरियोटिक. कळलं? हो मग सगळे प्रोकॅरियोटिक आहे. ही काय झाली? सिमिलॅरिटी. मोनेरात काय आहे? सगळे प्रोकॅरियोटिक. याच्यात काय आहे? सगळे यूकॅरियोटिक. सिमिलॅरिटी पण डिफरन्स आहे. यूकॅरियोटिक काय? नॉन ग्रीन. बरोबर आहे. प्लांट काय? ग्रीन. पंचाय काय? नॉन ग्रीन. प्लांट काय? ग्रीन. हे काय झाले? डिफरन्स आहे. क्लासिफिकेशन काय शिकले तुम्ही? सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस ऑफ ऑर्गॅनिझम्स. त्याच्याप्रमाणे काय केलंय आपण? त्याच्याप्रमाणे ग्रुप पाडले गेले. सिमिलॅरिटी, डिफरन्सेस ऑफ ऑर्गॅनिझम. त्याच्याप्रमाणे आपण ग्रुप आणि सेट पाडलेले. त्यालाच काय बोलतो आपण? क्लासिफिकेशन बोलतो. कळलं? क्लासिफिकेशन सिमिलॅरिटीज डिफरन्सेस. आता हे सगळे यूकॅरियोटिक. पण त्याच्यात काय? लार्ज व्हरायटी. याच्यात पण आपण काय पाडायचे? ग्रुप पाडायचे. काय पाडायचे? ग्रुप पाडायचे. नॉन ग्रीन अँड यूकॅरियोटिक. त्याच्यानंतर प्लांटी काय? मल्टीसेल्युलर आणि यूकॅरियोटिक. ॲनिमलिया काय? मल्टीसेल्युलर यूकॅरियोटिक. आता आलं न्यूक्लियस. आता आपण मोनेरा आहे. मोनेरा काय? कोणती सेल? प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस असतं काय? नाही. मी बोललो होतो बघा. न्यूक्लियस असतं नाही. न्यूक्लियस असतं का? नाही. न्यूक्लियस असेल. त्याच्यात प्रोटिस्टामध्ये काय? यूकॅरियोटिक. यूकॅरियोटिक मध्ये काय असतं? न्यूक्लियस प्रेझेंट आहे. सगळे यूकॅरियोटिक मध्ये काय असतं? न्यूक्लियस प्रेझेंट. कळलं? आता बॉडी ऑर्गनायझेशन. सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. सेल्युलर म्हणजे काय? सिंगल सेल. कसे? सिंगल सेल. ओके. त्याच्यात पण काय? प्रोटिस्टामध्ये यूकॅरियोटिक सिंगल सेल्स. सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. त्याच्यात काय? मल्टीसेल्युलर विथ लूज टिश्यू. पण काय? मल्टीसेल्युलर पण टिश्यू काय? लूज आहे. लूज टिश्यू. त्याच्यानंतर काय? प्लांटीमध्ये टिश्यू लेवल अँड ऑर्गन लेवल. प्लांटीमध्ये काय झालं? टिश्यू पण तयार झाले आणि ऑर्गन पण तयार झाले. आणि मग ॲनिमलियामध्ये काय झालं? टिश्यू पण तयार आहे, ऑर्गन पण तयार आहे आणि ऑर्गन सिस्टम पण तयार आहे. तुम्ही इव्होल्युशनरी इव्हॉल्व झाले की नाही हे बघा. विचारा फक्त जगण्यापुरतं सीट टाका. तुम्ही एखाद्या सिटीत जाता. जगापुरतं काय येतात? भांडवल येतात. रूम हे होतं. खायला मेस वगैरे. मग हळूहळू काय केलं त्यांनी? थोडासा डेव्हलप झाला. आता डेव्हलप झाला म्हणजे काय? चांगला पैसे वगैरे आले असतील. थोडा चांगला रूम घेतला असता. आधी काय असेल? एक रूम असेल, आता 2 रूम झाले.
किचन आलं. त्याच्यानंतर अजून मॉडिफाय झालं, लग्न झालं असेल, सेटमेंट झालं असेल, नुसतं 2 BHK फ्लॅट घेतला असेल, अजून भारी झालं. नंतर काय मुलं बाळ झाले असतील, अजून मोठं घर बांधलं असेल किंवा प्रमोशन झालं असेल, डेव्हलप झालं, अजून पुढे डेव्हलप झालं. काय झालं होतो डेव्हलप होतो. पहिली विचार साधा बोळा होता, काय झालं पुढं बंधन केला. मग आज काय आला आपल्यासमोर, रिटायर्ड झाला, आता कशावर जगतो, पेन्शनवर जगतो. बरोबर की माहिती आहे असं कमी भेटला, पीएफ भेटला असं बॉडी ऑर्गनायझेशन कळला. आता मोड ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे तो न्यूट्रिशन कसं काय भेटलं, ऑटो और हेट्रोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे. हेट्रोट्रॉपिक म्हणजे काय, काही स्वतःचं अन्न स्वतः तयार करता, काही दुसऱ्यांच्या जेवण अवलंबून. काही काय करतात पोरं रूमवर गेले, काही काय करतात मेस लावून घेतात, काही स्वतः तयार करतात. काहींनी काय केलं, स्वतःचं अन्न स्वतः तयार केलं, काहींनी काय केलं मेस लावून घेतले, म्हणजे दुसऱ्याच्या जेवण जगत आहे. आता याच्यात पण काय ऑटोट्रॉपिक हेट्रोट्रॉपिक, त्याच्यात पण सेम. समजी काय सॅप्रोफिटिक, पॅरासायटिक, सम सिम्बायोटिक. सॅप्रोफायटिक काय, जे सडलेलं अन्न असतं ना, फॉर एक्झाम्पल आता एखादा डेड बॉडी किंवा बघा आपण चपाती असते, चपाती जर एखादा डब्यात राहून गेली, आपल्याला टिफिनमधून राहून गेली, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी उघडून पाहतो फंगस लागतो. मग काय सडलेलं असतं, त्याच्यावर जगणारे काय असतात सॅप्रोफायटिक. पॅरासायटिक म्हणजे काय, जे दुसऱ्याच्या बॉडीत घुसून खातात. आता जीवा असतात, जीवा बरोबर तुमच्या डोक्यात असतो, तुमच्या डोक्यावर जगतात पॅरासाइट्स बोलतात. आणि नंतर सिम्बायोटिक, पुढचा तुम्हाला हाय लेवल नाही. प्लांटिक आहे ऑटोट्रॉपिक, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ॲनिमेलिया काय हेट्रोट्रॉपिक, म्हणजे काय दुसऱ्याच्या जीवावर. एक्झाम्पल काय, याचे एक्झाम्पल काय म्हणून बॅक्टेरिया, ब्युबिन, अल्गी. प्रोटिस्टाचं काय स्पायरोगायरा, स्लायमोडोमोनास. फंगायचं काय रायझोपोरस आहे, ॲग्रिकस, ट्रीज, फीड्स, फ्रॉग, क्रोकोडाइल, बर्ड्स, ह्यूमन बीइंग्स. फॉर एक्झाम्पल नितेश, सनी, मोहित, हे काय सगळे कशात येतात, किंगडम ॲनिमेलिया. कळलं पण काय अडचण किती वाजले, 6. ठीक आहे, आजसाठी एवढंच. बाकीचा उद्या आहे.